नगर माझी इथे शेती पेरण जळगाव जवळ आहे आणि शेती करण्याला चालू केल्यानंतर मी बरेच व्हिडिओ पाहिले, बऱ्याच लोकांचे अनुभव ऐकले. त्याच्यामध्ये मला एसआरटी तंत्रज्ञान मला मनाला पटलं आणि आता यावर्षी मी एसआरटी पद्धतीने शेती करणार आहे. त्याची माहिती घेण्याकरता मी ह्या कार्यशाळेत आलेलो आहे. नमस्कार, मी गोविंद लाखे पाटील, बाजार वाहेगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील एसआरटी शेतकरी आहे. आणि आता ह्या वर्षी संपूर्णच आमचं जीवनच म्हणजे एसआरटी झालेलं आहे. शेतीच काय पण आमचं जीवनच आम्ही त्याला वाहिलेलं आहे. कारण जो अभ्यास आम्हाला जो आता जे शोध घ्यायचा, आम्ही तो एसआरटीचाच शोध घेणार. आम्हाला दुसरं म्हणजे काही आमच्या पुढे आता काही दिसत नाही. कारण त्याच्यामधून आमच्या शून्य मशागतीमुळे जे आमचे ह्यात पैसे राहिले ते शून्य मशागतीचे आणि कमीत कमी खर्च, अधिक उत्पादन, त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ते आता फार कमी झाला, लो झाला एकदम. आणि जे रासायनिक खतं जे वापरत होतो आम्ही एका एकरला 5-6 गोण्या, आता ह्या वर्षी आम्ही फक्त 25% खतं वापरलं. आणि खताच्या मी एकदम विरोधातला माणूस आहे. कारण त्याच्यामध्ये त्याचे जे दुष्परिणाम आम्ही जे भोगले आतापर्यंत, आणि त्याचा अभ्यास आता आमचा चालू आहे. आणि एसआरटी केल्यामुळं लेबर वाचलं, ट्रॅक्टरचा मशागतीचा सर्व संपूर्ण खर्च वाचला. आपण कपाशी लावल्यानंतर काय होतं, सुरुवातीलाच त्याचा रोग दिसतो आपल्याला 2 पानावर 3 पानावर असताना. मग हा रोग कशामुळे आला? हा रासायनिक खताचा परिणाम, त्याच्यातून ते निर्माण झालं. आणि आपल्याला 2-3 पानावर असताना त्याच्यावर फवारणी करावी लागते. तर बियाणे कंपनीने रासायनिक खतं विरहित आम्हाला बियाणे उपलब्ध करावं, अशी एक सूचना आपण या व्हिडिओ माध्यमातून कंपन्यांना आपण देऊ इच्छितो. आणि दुसरं म्हणजे आम्ही प्रयोग केला. मी त्याच्यामध्ये आमचं जे 14 एकर एसआरटी क्षेत्र आहे, 3 ठिकाणी होतं ते. अर्धा-पाऊण एकर जे क्षेत्र आहे माझं, त्याच्यावर आम्ही बिगर रासायनिक खताचा वापर न करता ते पीक आम्ही आणलं. त्याच्यामध्ये कृषी संशोधन केंद्राचे लोक आले, त्यांनी बघितलं ते. आणि लाईव्ह कार्यक्रमामध्ये कुलगुरूंशी माझं बोलणं झालं. तर आम्ही बिगर रासायनिक खताचा, मी अर्धा-पाऊण एकरचा जो प्लॉट आहे माझा 30-35 आरचा, त्याच्यावर जो प्रयोग केला त्याच्यामध्ये रासायनिक खत मी वापरलं नाही. आता रासायनिक खत न वापरल्यामुळं मला त्या पिकावर तणनाशक वापरण्याची गरजच पडली नाही. कारण सुरुवातीपासून जे पीक आहे माझं आतापर्यंत तरुण आहे. कपाशीचं पीक माझं प्रमुख. जे सुरुवातीला जो कलर होता तारुण्य त्याचं, ते आजपर्यंत माझ्या कपाशीला आहे. खाली 15 ते 20-25 बोंड फुटलेले आहे, मध्ये 15-20-25 बोंड आहे, आणि वरचा जो भाग आहे त्याचा फांद्याचा तो तरुण आहे. पाती फुलं त्याला अजून तरुण आहे. म्हणजे हा परिणाम त्या प्लॉटवर रासायनिक खतं न वापरल्यामुळे झाला. आणि आपण जे पिकांचे जे अवशेष जे देतो, पिकांना देतो, ते पिकांना देत नाही आपण, सूक्ष्म जीवांना देतो, त्या गांडुळांना देतो, जे प्रक्रिया करणारे त्यांना देतो, आणि त्यांच्या मार्फत ते पिकाला पाठवतात. ही जी क्रिया आहे, ही क्रिया असताना सूक्ष्म जीवाला आपण कोणतं खाद्य द्यायचं हा शोध घेणं आपण प्रत्येकाने शोधलं पाहिजे. हा काही शास्त्रज्ञ काही कुठून असे काही नवीन येत नाही, हे आपल्यातूनच निर्माण होतात. प्रयोगशाळा ही शेती आहे आणि शास्त्रज्ञ हे आपण शेतकरी. प्रयोगशाळा काय कुठे एखादी प्रयोगशाळेत जायची गरज नाही तर तपासायची. एका प्लॉटवर सेंद्रिय याचा आपल्या अवशेषांचा उपयोग करायचा आणि एका प्लॉटवर रासायनिक खताचा प्रयोग करायचा. त्याच्यातून आपल्याला काय परिणाम दिसतो, पिकावर काय, उत्पादनावर काय परिणाम दिसतो, हे आपण शोध घ्यायचा त्याच्यामध्ये. हे काय कुठे काय प्रयोगशाळेत मोठ्या जायची गरज नाही. प्रयोगशाळा शेतीचे आणि शास्त्रज्ञ हे शेतकरी आहे. शेतकऱ्याला जेवढा अनुभव आहे हे दुसऱ्या व्यक्तीला तेवढा त्याच्यामध्ये शोध घेता येणार नाही. किती जरी शिकलेले असले, बीएससी असले, डॉक्टरेट असले, कृषी क्षेत्रामध्ये डॉक्टरेट जरी असले, तरी त्यांना तेवढा सामान्य शेतकऱ्याला, अशिक्षित शेतकऱ्याला जेवढा त्याच्यामध्ये त्याला समजल तेवढं त्या लोकांना समजणार नाही. त्याला फार वेळ लागेल त्यांना समजायला. कारण त्याला जातीवंत त्याच्या रक्तामध्ये त्याची शेती भिनलेली आहे. जेवढा अनुभव शेतकऱ्याला तेवढा इतरांना नाही. यासाठी आपण एसआरटी करत असताना रासायनिक खताचा कमीत कमी वापर करायचा. परिणामी कीटकनाशकाचा खर्च आपला हवा असतो. माझा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर बिगर रासायनिक खतं वापरल्यामुळे मी त्याच्यावर तणनाशक फवारलंच नाही. सॉरी, कीटकनाशक मी त्यावर फवारलं नाही. आणि 2-3 तणनाशकाच्या फवारणी मी त्याच्यावर केल्या. माझ्या ज्या बोंडाचं वजन आहे आता, तर त्या बोंडाचं 6 ते 7 ग्राम वजन आता असेल त्या नवीन. आता आणि मागच्या वर्षी माझं जे एसआरटीचा कापूस होता तो मी याला एसआरटी निगमला दिला, केंद्र सरकारच्या खरेदीला. तो कापूस माझा मार्केटमध्ये तिथे गेल्यानंतर एसआरटीचे जे ग्रेडर होते
ते चांगले लोक होते, त्यांनी ते पाहिला हा कापूस हा एक क्षेत्रामध्ये वेगळा कसा, कारण जालना हे क्षेत्रामध्ये आपल्या हा त्याला स्टेपल कमी राहतं आपल्या क्षेत्रामध्ये आणि सरकेचं वजन कमी राहत. त्यांनी बघितलं हा कापूस वेगळा कसा आहे. मग तो मुलगा होता आमचा तिथं, म्हणे हा, त्याला बोलवलं इकडे, शेतकरी कोण आहे म्हणे हा. मग ते म्हणे मी आहे. मग त्याने ते म्हणे मी शेतकरी आहे. मग म्हणे हा कापूस हा कसा आहे म्हणे, हा SRTचा कापूस. मग त्यांना समजलं नाही ते SRT म्हणजे काय. मग ते म्हणे थोडा वेळ जरा आपलं हे सगळं झाल्यानंतर आपण बसू म्हणे मध्ये कॅबिनमध्ये. मग आता त्यांनी मला फोन लावला म्हणे असे साहेब म्हणले मग तुम्हाला यावं लागतं म्हणे त्यांना सांगायला. मी तिथं गेलो म्हणे, त्यांच्याशी बोलणं झालं माझं, हा ही क्वालिटी कशी. मग याच्यामध्ये रासायनिक खतामुळे जे कापसाचं जे वजन आणि त्याचं स्टेपल हे घटतं, हे आम्ही हे नोट केलं. त्याला आपल्याला जे जे अनुभव आले ते आपण आपल्या याच्यामध्ये नोट करायचे. अशा प्रकारे आता याच्यामध्ये बोलण्यासारखे आणखी विषय भरपूर आहे. आता प्लास्टिकचं जे आता ते जगामध्ये जे प्लास्टिक पिशव्यांचं जे आता जे जाळमध्ये साठाचं झालेलं आहे, याचे जे ढिगार आहेत, याच्यामधून काही कालांतरांना उष्णतेच्या तापमानांना हवेना हे हवेत पसरले जातात त्याचे सूक्ष्म कण आणि ते जमिनीवर त्याचा लेअर पसरतो. पाण्याचा निचरा होण्याचं प्रमाण आणि जमिनीतले सूक्ष्मजीव आणि गांडोळावर त्याचा परिणाम होताना, त्याच्यासाठी आपण आज संदेश आज हे करत असताना पन्नी वापरू नका. निदान आपले तरी लोक पन्नी, आपले तरी लोकांनी पन्नी एकदम बाजूला टाकायची आणि जरी इथं कुठं जरी असली तरी तिला तिची विल्हेवाट लावायची, त्याच्यामध्ये पडू द्यायची नाही. त्याच्यातून विषारी वायू बाहेर पडतात, सूक्ष्मजीवांना त्रास होतो. अशा प्रकारे जास्त सूक्ष्मजीव, जमिनीतले सूक्ष्मजीव बलवान कसे होतील, त्याची प्रजनन क्षमता कशी वाढत, याचा शोध प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा. आणि रासायनिक खतं हे त्याचं खाद्य आहे का जमिनीतले अवशेष जे कुजलेले अवशेष हे आहे हे आपण शोधलं पाहिजे. कारण आपण प्रत्येकच गोष्टी जर आपण दादांना जर विचारत गेलो, प्रत्येकच गोष्टी जर करीत प्रत्येकच गेला तर ते त्यांना त्याची उत्तर देणं शक्य होणार नाही. तर हे प्रत्येकाने आपण समोर येऊन त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा अशी आशा आहे. आणखी बरेच लोक बोलायचे, त्याच्यामुळे माझे मी 2 शब्द संपवतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंद शेतीचा हे यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्व शेतकऱ्यांचे स्वागत. आणि आज आपण आदरणीय विठ्ठलदादा वैद्य यांच्या शेतीवर जी आज सगुणा रुरल फाउंडेशन या SRT तंत्र या तंत्रामधून आपल्याला आदरणीय चंद्रशेखरदादा भडसावळे यांनी यांच्या संकल्पनेतून SRT शेतीशाळा ही एक संकल्पना आहे जी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय दादांच्या कल्पनेतून निर्माण झालेली, ज्यामुळे आपल्याला SRT शेती कशी करायची तिच्याविषयीचं मार्गदर्शन जे आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये कशा पद्धतीने मिळेल आपल्या शेतकऱ्यांसाठी, त्यासाठी आदरणीय दादांनी ही जी शेतीशाळा ही संकल्पना इथं मांडलेली आहे. तर त्या शेतीशाळेच्या निमित्तानं आपण आज आदरणीय विठ्ठलदादा वैद्य साहेब यांच्या शेतीवर या कार्यशाळेचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि त्या उद्घाटनानिमित्त आपण सर्वजण इथं हजर झालेला आहोत. आणि उद्घाटन प्रसंगी आहे आपले लाखे पाटील अध्यक्ष. दुसरी गोष्ट आपण मंडळी आहात, डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर बजाज साहेब, डॉक्टर गणेश पोटे आहेत, काळे साहेब आहेत, राजू गोकाळे आहेत, इतर मंडळी आहे, परभणीहून काही जिंतूरहून आलेली मंडळी आहेत. तर आपणा सर्वांचं एकदा स्वागत. आणि पहिलीच भेट आदरणीय दादांची याच शेतावर, चंद्रशेखर दादांची पण इथंच भेट झाली आणि इथूनच आपल्या SRTला खरी सुरुवात झालेली आहे. याही अगोदर मी शेतीमध्ये प्रयोग करायचो आणि शोधलं की सापडतं या म्हणीप्रमाणे मला त्याचा शोध लागलाय. मी या अगोदर बेड पाडायचो, बेड पाडून त्यावर शेती केलेली आहे. त्याच्यामध्ये कांदा पीक असेल, तुमचा कापूस असेल, जमीनची भाडं असल्यामुळं तिच्यावर वेगळे प्रयोग करणं हे गरजेचं होतं. आपल्याला त्यातून मार्ग काढणं हाही गरजेचं असतो. आणि हे करताना मला हे SRT तंत्राची साथ एकदम चांगल्या पद्धतीने मिळाली आहे. आणि आज बऱ्याचशा प्रमाणात हे तंत्र आपल्या जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये नाही, तर संपूर्ण देशामध्ये म्हणल्यापेक्षा विदेशात सुद्धा या तंत्राची मागणी खूप मोठ्या प्रमाणात झालेली दिसते.
एकीकडे देशातला तरुण हाताला रोजगार मागतोय आणि एकीकडे शेतीला मजूर मिळेना म्हणून शेतकरी शेती सोडतोय. ही द्विधा स्थिती निर्माण झालेली आहे देशामध्ये. आणि याला कारण काय आहे हे आपण जर कधी शोधण्याचा प्रयत्न केला तर ते मिळतील आपल्याला. त्या भानगडीत आपल्याला पडायचंच नाही. बरोबर साहेब? तर आपण SRT पद्धतीने आपल्या शेतीमध्ये कशा प्रकारे बदल करायचा, तर दादांनी इथं सुरुवातीला आपण सांगितलंय बेड कशा पद्धतीने पाडायची, ही सगळी माहिती आपल्याला कार्यशाळेमधून मिळणार आहे. दुसरी गोष्ट, मला इथं प्रकर्षानं हा विषय मुद्दा म्हणून मांडायचा आहे की आम्ही ज्यावेळेस सांगतोय की आम्ही आमच्या कपाशी पीक असेल किंवा इतरही पिकं असतील तर आमचा खतावरचा खर्च कमी झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक शेतकऱ्याने असा घेऊ नये की आपण SRT स्वीकारली म्हणजे लागलीच आपल्याला खताचा ढोस आपला कमी करायचा आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आपल्या जमिनीला, आपल्या पिकाला ती सवय झालेली आहे रासायनिक खताची. त्याच्यामुळं लागलीच आज आपण SRT गेलो आणि लगेच आपलं रासायनिक खत कमी करायचं, जेणेकरून आपलं उत्पादन खर्च कमी होऊन आपल्याला उत्पन्न वाढेल, ही भावना ठेवू नका. त्यामध्ये हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी गेली 7 वर्ष म्हणा, 8 वर्ष म्हणा शेतीमध्ये काम करतायत. आणि त्यामुळं त्यांनी जे जमिनीला त्यांचे पिकांचे अवशेष असतील, तणांचे अवशेष असतील, हे देऊन त्यांची जमीन नीचा सेंद्रिय कर्ब, जे की काळेसाहेब म्हटले की आमच्या जमिनीचा मायनस किती साहेब? 25 ते 35. मायनस 25 ते 35. आणि दादांचा आपला किती सेंद्रिय कर्ब? 2.5%. म्हणजे हा जो गॅप आहे, हा गॅप सगळ्यात महत्वाचा आहे. आपली जमीन सुपीक आहे हे कशावरून ओळखायचं, तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे. म्हणजे जितका सेंद्रिय कर्ब जास्त तितकी आपली जमीन सुपीक असं समजायचं. आणि ज्या जमिनीमध्ये सुपीकता आहे त्या जमिनीमधून आपण सकस अन्नाची निर्मिती करू शकतो. अशा प्रकारचं संशोधन आहे, त्याला शास्त्रही दुजोरा देतं. तर त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये एकंदरीत आपला सेंद्रिय कर्ब कसा वाढेल त्यासाठी आपल्याला त्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने काम करायचं आहे. आणि इथून पुढे भविष्यामध्ये जे आपलं सेंद्रिय कर्ब हाच वाढवण्यासाठी नाही, तर आपल्या जमिनीमध्ये आपलं जमिनीचे आच्छादन असेल, जमिनीच्या जमिनीमध्ये गांडूळ निर्मिती असेल, आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आच्छादन कसं राहील या गोष्टीकडे लक्ष द्या. आच्छादन राहिलं मध्ये तिथं सूक्ष्मजीव राहतील, तिथं गांडूळ राहतील, आपल्या जमिनीचं तापमान वाढणार नाही. तापमान वाढलं नाही म्हणजे हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज तिथं चालू राहतात. आणि कायमस्वरूपी आपल्या जमिनीमध्ये जे आपलं आच्छादन आहे ते आच्छादन जर असलं तर त्यांना ते सूक्ष्मजीवांना असेल, गांडुळांना असेल, ते अन्न कायमस्वरूपी मिळत राहतं. आणि ते मिळत राहिल्यामुळं ते आपल्या जमिनीमध्ये कायमस्वरूपी सक्रिय राहतात. मी माझ्या जमिनीत सुद्धा यांनी जसं सांगितलं तसं माझ्या बाजरीच्या शेतामध्ये मी मे मध्ये गांडूळ दाखवलेले माझ्या शेतकऱ्यांना. तर एकदम जास्त प्रमाणामध्ये गांडूळ आहे. म्हणजे ज्यावेळेस मी बेड पाडत होतो त्यावेळेचा अनुभव आहे. ती रेकॉर्डिंग माझ्याकडे आजही आहे की जो बेड पाडणारा म्हणजे मित्र होते आमचे, की त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये तुमची आता बेड रिपेअर करायची होती मला, तर ते बेड पाडणार नाही म्हणे. त्यांना म्हटलं तुम्ही फक्त काम करा, तुमचं जेवढे वजन आहे तेवढं वजन ठेवा आणि तुम्ही बेड पाडायला सुरुवात करा. अक्षरशः त्यांनी बेड पाडायला सुरुवात केली तर परिस्थिती अशी झाली, त्याच्यामधून गांडूळ तर भरपूरच प्रमाणात असे कट झाले, पण त्याच्यामध्ये बेड उचलून घ्यावं लागली अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी अक्षरशः म्हणजे आनंद व्यक्त केला की बाबा आम्ही नांगरट केली, नांगरट करून रोटा केल्याच्या नंतर बेड पाडले, बेडही पडले नाही बाकीच्या शेतकऱ्यांचे, आणि तुमच्या जमिनीमध्ये बिगरेचेच बेड पाडताय. म्हणजे आपण त्या जमिनीवर तितक्या पद्धतीने काम केलेलं आहे. हा त्याचा पुरावा आहे. आणि आजही तिथली पीक परिस्थिती अशी आहे की 9-24-24 एक बॅग 35 गुंठे क्षेत्राला, आणि आपण सघन पद्धतीने लागवड केलेली आहे. एकदम चांगल्या पद्धतीने कापूस व्हिडिओमध्ये बघितलेला आहे.
आणि सर्वांनी बघितलेलं पण आहे. दादा पण आले होते त्या दिवशी भेटीला. तर एकदम छान प्रकारचं आहे. यासाठी हे तंत्र आपल्यासाठी, आपल्या जमिनीसाठी एक प्रकारची संजीवनी आहे. तिला जपा. आणि आपण जे काही नैराश्ययुक्त जीवनाकडून यासाठी तंत्राच्या माध्यमातून एक आशेचा किरण घेऊन आपण उज्ज्वल भविष्याकडे निघत आहोत. या गोष्टीकडे मी ठामपणे सांगतोय तुम्हाला की आपली दिशा ही उज्ज्वल असणार आहे, यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. कारण आपण काय करतोय, आपण आपली जमीन सुपीक करतोय, आपण भूमाता सुपीक करतोय, आपण गोपालनाचं यामधूनही आपण भविष्यामध्ये दादा या म्हणजे आपल्या जमिनीला आपण रासायनिक कमी केलं म्हणजे आपल्याला काहीतरी तिला द्यावंच लागणार आहे. कारण आपल्याला पिकांची गरज आहे. मग त्यामुळे आपल्याला आपल्या याच्यासाठी शेणाची आवश्यकता पडणार आहे, गोमूत्राची आवश्यकता पडणार आहे. म्हणजे हे दोनही कामं आपण इथून करू शकतो. आणि एक प्रकारचं आपली भूमाता सुपीक करण्यासाठीचं जे प्रयत्न आहेत ते या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एवढं बोलून आता थांबतो. विषारी कीटकनाशकाच्या फवारणीचे प्रमाण कमी होत जाते. यासाठी वरील उत्पादने जास्त मधुर आणि रुचकर चवीची असतात. आता रतन लाले ज्यांना नोबेल पारितोषिक भेटलं 2020 साली, अमेरिकेचे शास्त्रज्ञ, त्यांना नोबेल भेटला. नोबेल भेटला त्यांना, फूड प्राइज बरं का. म्हणजे त्यांनी अन्नातली त्यांनी जे फळं पिकवले त्यांनी मातीवर काम केलं. त्यांनी काय केलं, मातीची अगोदर कंदासना सुधारली, नंतर मातीचं वजन हलकं व्हायला पाहिजे, म्हणजे मातीची बल्क डेन्सिटी कमी व्हायला पाहिजे, सेंद्रिय कर्ब वाढायला पाहिजे. तर त्यांनी प्रॉपर चव मिळवून दिल्यामुळं, म्हणजे जी चव पाहिजे अन्नाला तर ती येत नाही बरं का. आता रासायनिक खत टाकल्यावर ती प्रॉपर चव बिघडत चाललेली सवय झाली आपल्याला. तर याच्यात असं म्हणणं की यासाठी मग ती चव हळूहळू यायला लागते. नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आता चालू असलेली वसुबारस आणि दीपावलीच्या दिवशी सकाळी येणारी नरक चतुर्दशी आणि संध्याकाळी येणारी दीपोत्सव म्हणजे दिवाळी, दुसऱ्या दिवशी येणारा पाडवा, व्यापारी नवीन वर्ष, वैशाचं वह्यापूजन असतं त्या दिवशी, ते एक. आणि त्याच्यानंतर येणारा सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणजे भाऊबीज. आता सहज दीपावलीचा उत्सव आपण जो साजरा करतो, तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचंय. आणि आज एवढा काय अंधार आपल्या भोवती दाटलेला होता. कुठलं कीटकनाशक कोणत्या वेळी फवारायचंय, जे 4 भिंतीच्या आत बसणारा दुकानदार आपल्याला सांगत होता, तुम्ही हे फवारलं म्हणजे तुमच्या कपाशीला अशी बोंड लागतील, अशी पाती लागतील, नवीन फुल येतील. दुसरा एक अधिकारी कंपनीचा येतो आणि तो सांगतो, तुम्ही जर आमच्या प्रोडक्शनचं अशा पद्धतीचं जर असं खत दिलं तर तुमची जमीन अशी सुपीक होईल, तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू वाढतील, गांडूळ वाढतील. आणि कृषी विभागाचे सल्लागार, कृषी शास्त्रज्ञ आम्हाला पहिल्यापासून कुठल्याही पिकाचा तक्ता तयार करून देत असताना असं सांगायचे, किंवा आपण आता उदाहरणार्थ कपाशी पिकाचं जर उदाहरण घेऊ, तर कपाशी पिकाची सुरुवात करीत असताना आपल्याला सांगितलं जायचं 20 ते 25 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत हे जमिनीत टाकलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जमिनीची खोल नांगरट करून ती किमान 3 महिन्यात जमीन तापली पाहिजे, म्हणजे जमिनीतल्या बुरशी, हानिकारक बुरशी यांचा नायनाट केला जाईल. आणि तिसरी गोष्ट, नंतर ते रासायनिक खताच्या शिफारशी सांगायचे की ज्या शिफारशी मी 1986 पासून ज्या शिफारशी ऐकत आलो, की सुरुवातीला कपाशीच्या पिकासाठी ज्यावेळेस संकरितवान बाजारात आले, नांदेड 44, त्या काळी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेली प्रचलित व्हरायटी होती कृषी विद्यापीठानं तयार केलेली. तर तिची सुरुवातीची शिफारस होती पर हेक्टर 80-40-40. त्याच्यानंतर पुन्हा शास्त्रज्ञाकडून रेकमेंडेशन आलं की 100-50-50. त्याच्यानंतर पुन्हा आलं की 120-60-60. आणि आता ते एक नवीनच ऐकतो गेल्या 2 वर्षापासून 150-75 पर हेक्टर NPK. मग हरित क्रांती आली, आपण हरित क्रांती स्वीकारली, आपल्या उत्पादनामध्ये काही प्रमाणात वाढ झाली. पण हे सगळं करीत असताना दरसाल आपण नांगरटी करीत आलो. नांगरट करण्याचे साधनं आपल्याला एकापेक्षा एक भारी. सुरुवातीला बिगर पलटीचे नांगर होते, बळीराम नांगरण आपण सुरुवातीला नांगरायचो, नंतर 4 बैली नांगरी आली,
25 HP पासून ट्रॅक्टरची वाढ होत गेली आणि आता किती HPचं ट्रॅक्टर वाढलंय आणि पलटी फळाची नांगर आली आणि अनेक अवजार हे कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये तयार करण्यात आले. ते अर्थात ते सगळे चांगलेच आहेत, पण मुद्दा असा होत गेला की जो आपल्या जमिनीचा आत्मा आहे आणि हे SRT तंत्रज्ञान आपल्याला समजल्यामुळं आणि ज्याला कृषी क्षेत्रातले शेतकऱ्याचे ज्ञानेश्वर असं संबोधलं जातं, SRT तंत्रज्ञानाचं संशोधन करून आपल्यापर्यंत ते पोहोचलं. खरं तर ते कोकणात उदयाला आलं होतं. भात शेतीसाठी दादांना 1-2 मुलाखतीमध्ये आम्ही बघितलं होतं की भात शेतीचा राब तयार करीत असताना कशा पद्धतीनं मजुराची बेजारी होती, वाल्यामध्ये कशी ती भात लागवड करावं लागती. तर हळूहळू हे तंत्रज्ञान आपल्याकडे आता ते पोहोचत गेलं आणि आपल्या भागामधले महाराष्ट्रातले सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करणारे जे स्टार प्रचारक ज्याला आपण म्हणू शकतो असे शेतकरी आमच्या जिल्ह्याचे प्रथम SRT धारक शेतकरी म्हणजे विठ्ठल वैद्य साहेब, ते ह्याच्यासोबतच काम करणारे आपले डॉक्टर पोटे साहेब, माऊली शिंगारे साहेब, त्या आणि ह्या अंधारात पडलेल्या गर्तेतून ह्या शुभ दीपावळीच्या सुरुवातीमध्ये आदरणीय दादांनी आपल्याला ही SRTची शेतीशाळा ही सांगितली आणि ती आपण सगळ्यांनी येऊन त्याचा अभ्यास केला आणि आपल्या जीवनामध्ये आता अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी जी खोल नांगरट करायची ती आपल्याला आता बंद करायची किंवा गरजेपुरती करायची. जमिनीवरचे अत्याचार बंद करायचे, खोडमुळं जमिनीला ठेवायचे, स्थिर सेंद्रिय कर्ब जमिनीला मिळवून द्यायचा. याची उदाहरणं सुद्धा आपण बरेचसे शेतकऱ्याचे बघितले. मोरे साहेबाच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढलेला आहे, वैद्य साहेबाच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे आणि गेल्या वर्षी आम्ही आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब तपासला तर -35% आणि -25% आलाय आणि आता नक्कीच आम्हाला 3 वर्ष पूर्ण झाले म्हणजे आम्ही आमच्या जमिनीचा परत एकदा सेंद्रिय कर्ब याची तपासणी करू आणि त्याच्यामध्ये किती वाढ झाली. कारण आता आम्ही 2 वर्षापासूनच फक्त यासाठी करायला लागलो, पण आमचे कष्ट इतके प्रचंड कमी झाले. आता ते एवढे कष्ट कसे कमी झाले त्याचा उहापोह करीत बसून ते सांगत नाही. तर आता लाखे पाटलांना सांगितलं की SRT पद्धतीची शेती करीत असताना रसायन खताला आपण किती प्रमाणात कमी करू शकतो. तीच जर रसायन पद्धतीच्या खताची मागणी करत नसेल रसायन खताची तर आपण उगाचच शिफारशी प्रमाणे रसायन खतं आणायचे आणि ते जमिनीत टाकायचे. तिथं सुद्धा आपला खिसा किती प्रकारे रिकामा होतो तेही वाचतो. आणि आता बोलता बोलता सुरुवातीला राजभुना उदाहरण सांगितलं. आज त्याच्याकडे 14 एकर क्षेत्र SRT पद्धतीनं काम चालू असल्यामुळं जवळपास 1.5 लाख रुपये त्याचे वाचलेले, 20-25 हजार त्याचा खर्च झालेला आहे. आणि माऊलीनं सुद्धा मागच्या 2-3 वेळेस त्याच्या व्हिडिओ क्लिपच्या याच्यामध्ये मी ऐकलं होतं की रासायनिक खत न दिलेल्या पिकामध्ये कशा पद्धतीनं रोग आणि किडीचा अटॅक होत नाही आणि रासायनिक खत द्यायच्या नंतर का किडी येते ह्याच्यावर सुद्धा संशोधन होणं आवश्यक आहे. कारण आता कसं आहे, दिवसेंदिवस वातावरण बदलत चाललंय. पाऊस इतका पडायला लागला की जमिनीमध्ये माती राहीना, कधी कधी दुष्काळ असा पडायला लागला की जमीन कुठंच ओली होईना. आणि ह्याच्यातून तारण्यासाठी हे आपल्याला अतिशय सोन्यासारखं तंत्र उपलब्ध झालंय आणि आपण ह्या तंत्राचा वापर करून नक्कीच सुखी समाधानी हो आणि आनंदी हो. आणि आजचा जो दीपोत्सव आहे अतिशय आनंदानं साजरा करून अंधारातून आपण प्रकाशाकडे जाऊ. आणि विशेष करून इथं मला आल्याच्या नंतर कळालं की परभणी जिल्ह्यातले शेतकरी सुद्धा आज इथं आलेत आणि आम्ही देवगाव फाट्याहून येत असताना सुद्धा आपले हे साहेब आम्हाला भेटले, शिंदे साहेब. यायचं वय आता 72-73च्या आसपास आहे. इथं आल्यावर पुन्हा दुसरी आनंदाची गोष्ट अशी ऐकायला मिळाली की वैद्यक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर सुद्धा इथं आले की अशा पद्धतीची शेती की जे की खरंच आता शेती सोडून द्यावी आणि दुसरं काहीतरी काम करावं किंवा कुठं जाऊन आमच्यासारख्यानं चौकीदारी करावी, कुठं जाऊन तरी आपलं ते काय म्हणते त्याला गार्ड म्हणून उभं राहायचं एखाद्या कंपनी पुढं, आयता पगार येईल त्याच्यावर जगायचं. शेतीत आता काही उरलेलं नाही असं म्हणता म्हणता आता शेती आनंद देऊ शकते ह्या रस्त्याला आपण लागलेलो आहोत. म्हणून खरंच ह्या 2 महापुरुषांचे आपण धन्यवाद व्यक्त करू आणि आपल्या जिल्ह्यातले इव्हन महाराष्ट्रातले सर्व स्टार प्रचारकाचे आज आपण आभार मानू. या ठिकाणी थांबतो. जय SRT. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आदरणीय वैद्य सर यांच्या शेतीशाळेमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेलो आहोत. तर सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं आभार व्यक्त करतो. आणि या शेतीशाळेच्या प्रशिक्षणात 70 वर्षाचे वयोवृद्ध काका, 72 वर्षाचे रिटायर काही तज्ज्ञ मंडळी आणि
युवक वर्ग पण आलेला आहे. या शेतीमध्ये बरेच शेतकरी नाराजीचा सूर काढत आहेत, शेतीतून बाहेर पडायचा निर्णय घेत आहेत. परंतु फक्त SRT सगुना राईस टेक्निक या आदरणीय दादांच्या शेती तंत्रामुळे आज शेतकरी जोडल्या जात आहे, शेतीकडे वळत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. तर SRT पद्धतीत शेतीत आपण अवलंब केल्यामुळे आपल्या जमिनीची धूप कमी होते, रासायनिक खताचा भडीमार हे कमी होतो, गांडुळांची संख्या वाढते, जीवाणूची संख्या वाढते, आपल्या उत्पन्नात भर पडते. आणि आपण जे मजूर लावतो, मजुराकडे जास्त वेळ जायची गरज पडत नाही. मी माझं 14 एकर शेती एकटा हँडल करतो. SRT पद्धतीने पूर्ण 6 एकर ऊस आहे, 6 एकर कापूस आहे, 2 एकर सोयाबीन आहे, एकही मजूर नाही. आणि माझ्या जमिनीमध्ये असा आमूलाग्र बदल या SRT तंत्रामुळे झाला की माझी जमीन मागणी करत नाही खताची, जास्त फवारणीची, चांगल्या पद्धतीने शेती करत आहे आणि मी आनंदी आहे. आणि आदरणीय दादांचं स्वप्न आहे की आपल्या देशातला प्रत्येक शेतकरी आनंदी झाला पाहिजे, त्याचा परिवार सुखी झाला पाहिजे. यासाठी दादांनी प्रत्येक शेतकऱ्याने शेतीशाळा प्रशिक्षण घेण्यासाठी शेतीशाळा चालू केलेली आहे. आणि आज हा शेतीशाळेचा पहिला दिवस अगदी आनंदात पार पडतो आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, स्मित हास्य आहे. आणि असंच सर्व शेतकरी आनंदी होतील आणि दादांचं स्वप्न पूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर गणेश पाटील कोटे, राहणार वासवडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी गेल्या 4-5 वर्षापासून आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा यांच्या SRT या टेक्निकचा वापर करून शेती करत आहे. हे तंत्र स्वीकारल्यापासून मी इतका आनंदी आहे. खूप पूर्वी जे आपण पारंपरिक पद्धतीने जे पिकं घेत होतो त्यामध्ये खूप श्रम करावं लागत होते, खूप पैसा खर्च करावा लागत होता. परंतु दादांचं हे तंत्र मला व्हिडिओद्वारे समजलं. तसेच आपले प्रताप काका चिपळूणकर, विठ्ठलरावजी वैद्य साहेब, मोरे साहेब यांचेही व्हिडिओ मी बघत होतो आणि यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी SRT या तंत्राला सुरुवात केली. आणि आज खरोखर हे तंत्र शेतकऱ्यांच्या इतक्या फायद्याचं आहे की त्यांच्या जीवनामध्ये खरोखरच बदल घडून येतो. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारायला पाहिजे. आज अफाट खर्च होऊ लागला शेतकऱ्यांचा. भूमाता आपली ही आपण रासायनिक खतामुळं, केमिकल वापरल्यामुळं नापीक करून टाकणं चालली. आता पुढील पिढी जर जिवंत ठेवायची असेल तर आपली भूमाता ही सशक्त बनली पाहिजे, तरच आपली पिढीला पुढं अन्नधान्य मिळेल. नसता आपलं पुढील पिढीचा जरूर शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि SRT पद्धतीने शेती केली तर आपली शेती ही पुनर्जीवित होती. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी माझा सगळ्यांना विनंती आहे, याच्यामध्ये कुठली भीती न बाळगता शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारायला पाहिजे. आज ही जी काय आपली SRT शेतीशाळा याच्यात आपण आपला सहभाग नोंदवला, तर खऱ्या अर्थानं परभणी जिल्ह्यातून आलेले शेतकरी आणि आम्ही अतिशय पलीकडच्या भागातून, परतूरच्या शेवटच्या टोकातून आलेले शेतकरी आहेत. इथं आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष करून त्याचं कौतुक आणि अभिनंदन. आणि आज आपण इथून एक आशेचं किरण घेऊन चाललो आहोत की येणाऱ्या वातावरण बदलामध्ये आपण टिकलो पाहिजे आणि आपल्या पिढीकडं आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवून ही टिकवून ठेवून उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. आणि भूमाता ही आपली जो सेंद्रिय कार्बनचा दर आता माऊलीने सांगितल्याप्रमाणे जो काही खाली खाली घसरत चाललाय तो आपल्याला टिकवता आला पाहिजे. एवढ्या पद्धतीचं जरी आपल्याला इथून आज मार्ग मिळाला, एवढं जरी ज्ञान मिळालं तर ते निश्चितच आपण भविष्यात सुखी होणार आहोत. आणि यापुढं सुद्धा अशाच पद्धतीनं हे शेतीशाळेला शेतकरी उपस्थित राहतील. तर आजचा ह्या कार्यक्रमाचा आपण इथं शेवट करू आणि आजचं शेतीशाळा संपली असं जाहीर करू.
जय SRT.